जय भीम। काल परवा अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या घटनेचा मी निषेध करतो। खरं तर संभाजी ब्रिगेडने उभ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो, त्यांचा खरा इतिहास पोहोचवण्याचं पवित्र काम या संघटनेच्या माध्यमातून यांनी केलं। मग ते साळुंखे असतील, शिंदे साहेब असतील, या सगळ्या पुरोगामी विचारवंतांनी अतिशय फुले शाहू आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, माँसाहेब जिजाऊ यांचा खरा इतिहास लोकांना समजावण्यासाठी अहोरात्र हे प्रयत्न करत आहे। हेच कुठेतरी या अर्बन मनवाद्यांना खटकलं, त्यांचं पित्तळ उघड होत आहे हे त्यांना कुठेतरी समजलं आणि त्या ठिकाणचा अक्कलकोटातील कोणीतरी तो दीपक काटे नावाचा अर्बन मनुवादी या हरामखोराने या दादावर जो भ्याड हल्ला केला तो अतिशय निंदनीय, निषेधार्ह आहे। मित्रांनो, काल परवा महाराष्ट्र शासनाने एक कायदा पास केला, जनसुरक्षा विधेयक म्हणून। ह्या विधेयकाला खरं तर महाविकास आघाडी विरोधी पक्षांनी या कायद्याला विरोध करायला पाहिजे होता, परंतु हे सगळे कुठल्या ना कुठल्या समस्येत अटकलेले आहेत, म्हणून यांनी मुख्य समर्थन या कायद्याला दिलं। संविधानाच्या आर्टिकल 19 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपलं मत व्यक्त करण्याचा, विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे। नेमकं हाच तो कायदा, हेच आपण या ठिकाणी आपले मत व्यक्त करू शकत नाही, कारण आंबेडकरी समूह, आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी कार्यकर्ते, आंबेडकरी संघटना, तसेच इतर पुरोगामी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड असो, मराठा सेवा संघ असो, या संघटनांच्या कार्यकर्त्यामध्ये एक विरोधात करण्याची यांच्यामध्ये क्षमता असते, धमक असते। अन्यायाविरुद्ध या संघटना नेहमी आक्रोश आंदोलन करीत असतात, कारण खऱ्या अर्थानं या देशात 2014 पासून लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे। म्हणून हे जुलमी सरकार, हे असे जुलमी कायदे अनुपात आहे। मित्रांनो, खरं तर या शासनाने, या सरकारने या कायद्याचं प्रात्यक्षिक म्हणून मला वाटतं प्रवीणदादा यांच्यावर हल्ला केलेला असावा, कारण ते नेहमी टेस्ट करतात, तपासतात की समाज जागृत आहे किंवा नाही, परंतु हे आपण कदापि होऊ द्यायचं नाही। आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते आहोत, फुले शाहू आंबेडकरांचे आपण विचारवंत आहोत। आपल्याला आपल्या बापानं शिकवलं आहे अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, कारण 4 दिवस जगण्यापेक्षा 2च दिवस जगायचं हे आपल्या बापानं आपल्याला शिकवलं आहे। म्हणून आपण या काळ्या कायद्याचा देखील या ठिकाणी निषेध करतो व पुन्हा या भ्याड हल्ल्याचा, या घटनेचा आपण निषेध करून या मनोवादी सरकारचा या ठिकाणी धिक्कार करतो। जय भीम, जय शिवराय।